यमाई, तू तुझी अट सांगण्याऐवजी आम्हाला इथे तुझ्या स्थानी का घेऊन आलीयस? ये. बस. अगं बस. तुझ्या मदतीने आम्ही आमचा डोंगर, आमचा गाव परत आणू शकलो. तू तुझं स्थान असलेल्या ठिकाणी आम्हाला बोलावून अतिशय प्रेमाने आमचं आदरातिथ्य केलंस. आपण दैवी रूप असलो तरी या भूलोकावर येऊन आपल्यातला आपण माणूस पण जिवंत ठेवलाय. तर काय घडू शकतं याचीही तू आम्हाला जाणीव करून दिलीस. भक्तांमध्ये राहून त्यांच्यातलंच एक होण्यानं त्यांची सुख-दुःख खऱ्या अर्थानं समजू शकतात याचीही पुन्हा एकदा आठवण करून दिलीस. यमाई, अगं काय हे? आम्ही केवळ आमचे कार्य पूर्ण केले. तुझं कार्य नेहमीच दिशादर्शक असतं. आज ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आम्ही तुला पूर्ण मदत करू, पण त्याआधी हे नाणं तू आम्हाला दिलं होतंस. आता हे तुझ्याकडे असायला हवं. जेव्हा तुला आमची गरज लागेल याच्या मदतीने तू आम्हाला बोलावून घे. आम्ही सदैव तुझ्या मदतीला तत्पर असू. असुर नरेश, हे जे 5 फणे दिसत आहेत ना, हे महाशक्तिशाली असुर असतील. ते युद्धाच्या अग्रभागी असतील. त्यांच्या मायावी शक्तीने आणि त्यांच्या कौशल्याने शत्रूवर थेट हल्ला करतील. नागाचं शरीर हे त्याचं सैन्य असेल आणि जिथे शेपटी असेल ती कुठेही जाऊ शकते, फटके मारू शकते आणि वेळ आली तर वेटोळे घालून सुरक्षित राहू शकते. आणि तिथे आपण असाल. शत्रूला आपल्यापर्यंत येण्यासाठी या सगळ्याला भेदून यावं लागेल. पण आपण मात्र कोणत्याही दिशेने शत्रूवरती प्रतिहल्ला करू शकता. सम्राज्ञी, ही युद्धनीती अत्यंत वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आणि सुयोग्य अशी आहे. आम्ही आपल्यावर अत्यंतिक प्रसन्न आहोत आणि आपण हे सिद्ध केलं आहे की आमच्या सैन्याच्या सेनापती होण्यासाठी आपण अत्यंत सुयोग्य आहात. पण सम्राज्ञी, आपल्या या युद्धनीतीमध्ये हे 5 असुर कोण असतील? त्यासाठी असुर नरेश, आम्हाला आपलं सहाय्य हवं आहे. असे असुर हवे आहेत
जे आपले जिवलग असतील, आपल्यासाठी सर्वस्व पणाला लावतील असे. महापराक्रमी आणि आमच्याशी एकनिष्ठ असणारे 5 असुर, अशी काही नावं आमच्या मनात उमटतायत. आता त्यांचा शोध घ्यायला हवा. तुम्ही येऊन सगळं मार्गी लावलं स्वामी. यात आमचं काही श्रेय नाही देवी. आदिशक्तींनी आम्हाला जी गोष्ट समजावून सांगितली होती, आम्ही तेच आपल्याला सांगितलं आहे, एवढंच. आणि तसंही आज जरी आम्ही ही गोष्ट केली नसती तरी काही दिवसात यमाई स्वतः आपल्या मदतीसाठी तयार झाल्या असत्या. तुम्हाला अशी खात्री आहे? ज्या प्रकारे आपण त्यांच्या मदतीसाठी धावून गेलात, महाकाळ कवच निर्माण करून त्यांच्या संपूर्ण गावाला आणि डोंगराला भूतकाळातून पुन्हा वर्तमान काळात घेऊन आलात, त्याच कृतीमुळे आपलं अर्ध कार्य झालं होतं देवी. त्यांच्या मनात पेच निर्माण झाला होता, ज्याचं रूपांतर आज ना उद्या आपली मदत करण्याच्या निर्णयात झालं असतं. महिषासुराने खूप मोठा डाव मांडलाय. काळाशी खेळ खूप महागात पडू शकतो. तो एक गर्विष्ठ असुर आहे ते, आणि ही केवळ सुरुवात आहे. काळाचा फेरा अनेक प्रकारे आपल्यावर पडू शकतो देवी. आपण सावध राहायला हवं. याचा काय अर्थ आहे स्वामी? योग्य वेळी आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील देवी. परंतु आता पुढची देवी कोणती आहे आणि तिला आपल्या बरोबर कसे आणायचे याची तयारी सुरू करावी, कारण ते काम खूप महत्वाचे आहे. चला देवी, जेवणाची तयारी करायला हवी. आणि हो, ओवीला सुद्धा भेटून घ्या, अन्यथा ती पुन्हा घाबरून जाईल. आपण तिला पुन्हा सोडून जाल की काय, ही भीती तिच्या मनात कायम असते. चला. स्वामी, आमची महाशिवरात्रीची पूजा अपूर्णच राहिली. जोवर तुम्ही हा प्रसाद भक्षण करत नाही, तोवर आमची पूजा कशी पूर्ण होणार स्वामी? गावातल्या सगळ्या घरांपर्यंत बीज पोचली हाय. आता खऱ्या अर्थानं डाव खेळण्याची येळ आली हाय. युद्धाची तयारी करायची हाय का तुळजाला? पण कशी करणार ग तू? तुला गावातून येळच मिळणार नाही हाय. आता मी बघतेच तू युद्धाची तयारी कशी करते ते. हे तुझाई, तुझाच तर अंगारा लावला होता तेव्हा तर बरी होती माझी गाई. आता काय झालं तिला? मग सांग की देवी, ती बरी होईल ना? चालती हो माझ्या घरातून, मला नकोयस तू घरात. चल. तू जायलाच सांगते मी आता. सांग जा, मी घाबरत नाही तिला. तू चल बाहेर हो. मी नाही जाणार, हे माझं घर आहे. नाही, चल बाहेर हो.
नक्की काय होतं, काय अर्थ होता या दृश्यांचा, आणि आजच आम्हाला का दिसलं असेल हे सगळं? आमचं तुळजापूर संकटात तर नाही? हे नक्की काय होतं, काय अर्थ होता या दृश्यांचा, आणि आजच आम्हाला का दिसलं असेल हे सगळं? आमचं तुळजापूर संकटात तर नाही? काय झालं देवी? स्वामी, आम्हाला विचित्र स्वप्न पडलं. विचित्र स्वप्न? हो, फार विचित्र दृश्य दिसत होते. अस्वस्थ करणारे, एखाद्या अकल्पित संकटाची चाहूल देणारे. स्वामी, अष्टदिशा बंधनाचा अग्निदिव्य पूर्ण करण्याच्या नादात आमचं गावाकडे तर दुर्लक्ष झालं नाही ना? गावाच्या रक्षणात आम्ही कुठे कमी तर नाही ना पडलो? आपल्याला असं का वाटतंय देवी? मधल्या काळात काहीतरी अशुभ येण्याची पुसटशी जाणीव आम्हाला झाली होती, परंतु त्यावेळी अष्टदिशा बंधन आणि यमाईच्या स्वागतामध्ये आम्ही गुंतून गेलो होतो, आणि ती अशुभाची जाणीव इतकी पुसटशी होती की आमचं लक्ष त्याकडे गेलंच नाही, आणि तुम्ही देखील त्याची सूचना आम्हाला दिली होती. होय देवी, परंतु त्यावेळेला आपण सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढा त्याचा पाठपुरावा केला होता. मग आम्हाला पुन्हा असं स्वप्न पडले, ह्याचा काय अर्थ आहे? देवी म्हणून आपल्यावर अनेक प्रकारचे दायित्व आहेत. आपण एकाच वेळी अनेक आव्हानं पेलत असता. अशा वेळी एखाद्या कार्यासाठी आपल्याला वेळ कमी पडणार, पुरेसं लक्ष देता येणार नाही, असं होऊ शकतं देवी. त्यासाठी आपण चिंतित होऊ नये. गावात जर काही अशुभ असेल तर त्याचा शोध घ्या, त्याला सामोरे जा. आपले उद्दिष्ट चुकीचे नाही. आपण जे कार्य करत आहात ते या भूलोकावरील प्रत्येक मनुष्याच्या भल्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या उद्देशाबद्दल कोणाला तीळ मात्रही शंका नाही. या गावाबद्दल आपल्या मनात किती वात्सल्य आहे हे सगळेजण जाणतात. त्यामुळे आपल्या या प्रवासात आपले सगळे भक्त निश्चित आपली साथ देतील. असुर नरेश, आपण अजून जागे? ज्या युद्धाला आपण सामोरे जातो आहोत त्या युद्धाचा विचार मनात सतत सुरू आहे, त्यामुळे निद्रा सहज साध्य होत नाहीये. आम्ही आपल्यासाठी युद्धनीती आखली होती, त्यामुळे आपण संतुष्ट देखील होतात, पण तरीही आपण जी युद्धनीती सांगितलीत त्यामध्ये 5 फण्यांच्या नागाची व्यूहरचना होती. ते 5 असुर कोण असावेत याचा आम्ही विचार करतो आहोत. ते असुर अतिशय शक्तिशाली आणि विशिष्ट गुणधर्म असलेलेच असायला हवेत. आम्हाला असं वाटतं की त्यासाठी आमचे बंधू शुंभ आणि निशुंभ या दोघांची प्रामुख्याने निवड व्हायला हवी, म्हणजे आपले पुढील कार्य सुलभ होईल. सम्राज्ञी, आपले बंधू शुंभ आणि निशुंभ अत्यंत पराक्रमी आहेत. या युद्धासाठी ते अत्यंत सुयोग्य असे आहेत, तरी सुद्धा त्यांना या युद्धासाठी पाचारण करण्याचा आमचा मानस नाही. पण का असुर नरेश? ते आमचे बंधू आहेत म्हणून? अर्थातच ते कारण नाही. शुंभ आणि निशुंभ आपले बंधू हे अनुभवी आहेत, महापराक्रमी आहेत, परंतु त्याच वेळी ते आपले ज्येष्ठ भ्राता आहेत. सम्राज्ञी, या युद्धाचं नेतृत्व आपण करणार आहात. युद्धभूमीमध्ये आपल्या आणि आमच्या सूचनांचं योग्य ते पालन आपल्या ज्येष्ठ बंधूंनी करण्याचं नाकारलं तर केवढा मोठा पेच प्रसंग होईल हे आपल्या लक्षात येते. ती समस्या आहे खरी, पण मग आपले पिता रक्तबीज असुर नरेश तेही आपल्याला सहाय्य करतील. शिवाय त्यांना वरदानही लाभलं आहे. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नव्या रक्तबीजाची निर्मिती होते, आणि हे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतं. सम्राज्ञी, त्यांचाही विचार आमच्या मनात येऊन गेला, पण सम्राज्ञी, सध्या त्यांच्यावर पाताळाचं दायित्व आहे. पाताळ
हा असुरांसाठी महत्वाचा शक्ती स्त्रोत आहे. आपण जर आमच्या पित्यांना युद्धभूमीमध्ये सहाय्यासाठी बोलावलं तर या संधीचा लाभ देव घेतील. ते पाताळावर आक्रमण करतील, त्यावर नियंत्रण मिळवतील आणि मग आपल्यावर अत्यंत मोठं संकट ओढवेल. खरंय आपलं. पण मग असुर नरेश, असा कोणता असुर आहे जो आपल्याला सहाय्य करेल? अशा वेळी आपल्याकडे एकच पर्याय उरतो, अत्यंत बलशाली आणि विशेष सामर्थ्य असलेल्या असुराचा. आणि तो कोण आहे? एक असा असुर आहे जो आपल्या सहाय्यासाठी येईल, जो अतुल पराक्रमी आहे. आम्ही त्याला पाचारण करणार आहोत. आणि कोण आहे तो असुर? गंगे, आज घरातल्या दूध दुभत्याचं काही खरं नाही बघ. का ग? काय झालं? अगं माझी गाय दूधच दिना झाल्या, आजारी पडल्या. अगं काय सांगते आहेस? असं काय झालं तिला अचानक? काय झालं काय ठाव नाही. आमचे हे वैद्याकडे घेऊन गेलेत, बघूया आता काय होते. पण तुला सांगते, हे समजा त्या तुळजामुळेच झाले. तुळजामुळं? का ग? असं का बोलतेस? अगं मग काय म्हणू, रोज तिच्या नावाचा अंगार लावत होती मी माझ्या गाईच्या डोक्याला. आधी बरी झाली, पण नंतर तिची तब्येत बिघडतच गेली. तुळजा समजा गावावर लक्ष ठेवून आहे, गावात तिचा वास आहे असं म्हणती ना. मग गावातल्या लोकांच्या घरी काय चाललंय ह्याच्यावर तिने लक्ष ठेवायला नको? अगं गुरढोरं गावात कुठं बी चरत असतात, कधी कधी रानावनात पण जातात. कुठंतरी काहीतरी चावला असेल म्हणून तब्येत बिघडली असेल बघ तुझ्या गायची. त्यात तुळजाचा काय दोष? दोष तिचाच आहे. माझी गाय कुठं बी गेली नव्हती, चांगली होती ती. तरणी ताटी आहे, म्हातारी बी झालेली नाही. रोज तिची एवढी काळजी घेते मी, मग असं व्हायलाच कसं? हे समजा त्या तुळजामुळेच झालंय. आई मला नको रे. अरे सांगितलंय ना. थांब इथं. अरे कुठं पळतोय आज? हे बघ, असा हट्ट करू नगस. का वागायला लागलायस असा? देवी आईचा अंगारा लावून घे, म्हणजे तुला बरं वाटेल. मला अंगार नको आणि काय बी नको. तुला सांगितलं ना एकदा, त्या तुझ्याशी माझा काय बी संबंध नाही. खोटी आहे ती. अरे असं बोलू नगस. बोलणार त्या तुझ्याशी माझा काय बी संबंध नाही. खोटी आहे ती. पुन्हा तिचं नाव काढू नकोस माझ्या समोर. तिच्यामुळेच समजा वाईट होत आहे. अरे सोबत थांब आई. अरे काय झालं? त्यो का रागवलाय? काय झालंय काय बी कळना. अव ह्याला ताप होता म्हणून देवी आईचा अंगारा लावला, त्यानं ताप बरा झाला. पर आता असं का वागायला लागलाय काय कळना झालंय. अव तुळजाईचं नाव बी नग म्हणतय. काय झालंय काय बी कळना. अरे अरे सोमा थांब. मला जे संकेत मिळाले होते ते याबद्दलच तर नाहीत ना? हे जे काही घडतंय ते विचित्र आहे, अनपेक्षित आहे. नक्की काय गूढ आहे हे? मनुबाई, हे मनुबाई, अगं नुसता धिंगाणा धुडगूस चाललाय गावात. सगळा गोंधळ चाललाय. अगं घराघरामध्ये भांडणं चालू आहे. शेजारी पाजारी एकमेकांनी नावं ठेवायला लागलीत. घरात लोक आजारी पडलेत. कुणी पडलीत, कुणी हरवलीत, कुणी मोडलीत. नुसता धुडगीस. सगळ्या गावामध्ये धिंगाणा चाललाय नुसता. आणि या समध्या गोंधळासाठी गावातली माणसं एकाच व्यक्तीच्या नावानं खडे फोडतात. कुणाच्या? तुळजाच्या. या या माई अक्का, बसा. बरं झालं ना? एवढं बरीच झालं. तुम्हाला जे हवं होतं तेच झालं ना? झालं की नाही तुमच्या मनासारखं? ते ठीक आहे ग, पण मला सांग, हे तू कसं घडवून आणलंस? म्हणजे काय जादूटोना केलास? हो माई अक्का, आता केलं काहीतरी. तुम्ही कशाला पडताय याच्यात? मग ते झाड कुठलं हाय, कुठे उगवलं हाय, या असल्या चौकशा करू नयेत. तुमच्या मनासारखं घडलं ना, मग त्यात समाधान माना. नुसतं एवढ्यानं समाधान कसं होईल माझं? तुला सांगितलं ना घर सोडून जा म्हणून. मी कुठे बी जाणार नाही. तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही जावा. तेच विचार करतोय मी. मला या गावामध्ये राहायचं नाहीये. नुसतं डोक्याला ताप झालाय. घरात शांतता नाही आणि गावात बी राहूच वाटेना. या गावचं नाव तुळजापूर ठेवल्यापासून समजच बिघडत गेलेलं आहे. चिंचपूर होतं तेव्हा गाव बरं होतं.
तुळजाईच्या नावामुळेच बिघडले समज. हे बघा तुळजाईला काही बोलू नका. बोलणार म्या, तिच्यामुळे झाले समज. तिच्या समजा आरतीला कारण आहे, तिच्यामुळेच होत्याचं नव्हतं झाले समज. अहो काही काय बोलताय? तुळजाईला कशापायी नाव ठेवताय? तिने काय केलंय? तिनेच समज बिघडवलंय. गावच्या आजच्या परिस्थितीला तीच कारणीभूत आहे. तिचं नावच पुसून टाकलं पाहिजे गावातून. हे काय होतं? या गावाला नक्की काय झालंय? इतके का चिडलेत आमच्यावर? हा काय प्रकार आहे? याचा शोध आता घ्यायलाच हवा.